आज आपण अंधनमहल वडगाव कामशे या गटातील मंडळाचा मेळावा या ठिकाणी घेत आहोत। आणि खरं तर गेल्या 2 वर्षापासून आपण सातत्याने पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना एक चांगल्या प्रकारचा मेळावा संपन्न व्हावा आणि म्हणून या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री नामदार बाळा भेटे साहेब, तुम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योजक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदास अप्पा काकडे, त्याचप्रमाणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सानिताई बोत्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाषभाऊ जाधव, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबरावजी मानसकर, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजीराजे आसवले, त्याचप्रमाणे युवा नेते सन्माननीय प्रशांतजी भागवत आणि या मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यूजी शिंदे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित माजी सभापती राजाराम शिंदे, माजी उपसभापती गणेशरावजी गायकवाड, माजी सभापती संतोषभाऊ कुंभार, शंकरभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा नेते सन्माननीय रणजितजी काकडे, रोहिदाजी आसवले, रवीजी शेटे, संभाजीराजे माळसकर आणि आमच्या अर्चनाताई भांगरे असतील आणि या मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय पाटील असतील आणि उपस्थित सर्व जाता व्यासपीठ बंधू आणि भगिनी, विशेषतः पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा हा आपला 4था मेळावा मावळ तालुक्यामध्ये संपन्न होतोय। पहिला मेळावा पवन मावळ मंडळाचा 5 दिवसापूर्वी संपन्न झाला। त्यानंतर देहूचा आणि देवरूडचा मंडळाचा मेळावा संपन्न झाला आणि काल संध्याकाळी लोणावळा मंडळाचा मेळावा संपन्न झाला। आपल्या अंधनमहलाचा विशेषतः वडगाव आणि खटकळे या 2 शहरातील आणि अंधनमहलातील कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर पक्षाची घोडदौड करत असताना आदरणीय बाळाभाऊ असतील, आदरणीय रामदास अप्पा असतील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बांधत असताना त्यामध्ये गुलाबकाका माळसकर असतील, 5ही मंडळाचे अध्यक्ष असतील, 5ही मंडळाचे प्रभारी असतील आणि विशेषतः आमच्या साहित्य बोलते असतील, आमच्या अनेक भगिनी सातत्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय आणि त्याच अनुषंगाने असा हा मेळावा संपन्न होत असताना खरं तर 19 पासून पक्षाची 19ला देखील विधानसभेचा पराभव झाला, 24ला देखील झाला आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील आपला पराभव झाला आहे। परंतु कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आणि थाप देऊन त्या कार्यकर्त्यांना उद्याच्या या संघटनेच्या माध्यमातून कुणाला सरपंच करायचा असेल, कुणाला पंचायत समिती सदस्य करायचा असेल, कुणाला जिल्हा परिषद सदस्य करायचा असेल, कुणाला नगरसेवक करायचा असेल, यासाठी खऱ्या अर्थाने हे 5ही मंडळाचे मेळावे संपन्न होत आहेत। आणि हे होत असताना खरं तर अनेक ज्येष्ठ मंडळी की बाळाभाऊ स्वतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेचं पुष्पांजली घालून महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यासाठी, ज्यांनी अंधनमहलासाठी या पक्षासाठी आपलं स्वतःचं कर्तृत्व आणि आपला स्वतःचा वेळ पक्ष संघटना मोठा होण्यासाठी जनसंघामधून ज्यांनी काम केलं, अशा माझ्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने दीपप्रज्वलन करण्याचा भाग्य आम्हाला करायला लाभला आहे। म्हणून त्या सर्व ज्येष्ठांसाठी आपण त्यांचा टाळ्यावर या ठिकाणी स्वागत करूया। खरं तर हा दुर्मिळ योग इतर पक्षात कुठेही भेटत नाही। कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद, कार्यकर्ता हाच पक्षाचा श्वास हे मानून प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा नेता आहे हे प्रेमवाक्य धरून खऱ्या आपण आपल्या पक्ष संघटनेची वाटचाल करत आहोत। खरं तर 92 पूर्वी अनेक नेत्यांनी
या तालुक्याची वाटचाल करत असताना जनसंघापासून तर अनेक नेत्यांनी आपल्या गावात तुळशी पत्र ठेवली, परंतु पक्ष संघटना जिवंत ठेवण्याचं काम मान पान अपमान सहन करून अंधगाव असेल मावळ तालुका असेल त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं संघटन उभं करण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर ब्याण्णवला आपल्या पक्षाची एक यशस्वी घोडदौड पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालू झाली आणि त्यानंतर 19 पर्यंत आपण या तालुक्याने या मतदारसंघात 95 ते 2019 पर्यंत 5 आमदार आपल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून नेत्यांच्या आशीर्वादातून आपण या ठिकाणी दिले आहे. परंतु मला सांगायला खेद वाटतो की 19ला थोडीशी दृष्ट लागली आणि दृष्ट लागत असताना आपल्यातलाच कार्यकर्ता फुटून त्या ठिकाणी राष्ट्रवादीने गेला. खरं तर 19 पूर्वी अशी परिस्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेसची हिंमत नव्हती आपल्या कुठल्याही नेत्यापुढे विधानसभेला उभं राहण्याची, परंतु आपल्या पक्षाशी गद्दारी करून जो नेता त्या ठिकाणी गेला खऱ्या अर्थाने आम्ही त्या ठिकाणी तो परवाना देखील मान्य केला. परंतु गेली 7 वर्ष माझ्या ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल त्याला सातत्याने दिवस द्यायचं काम, त्यांच्या व्यवसाय गदान द्यायचं काम, त्या ठिकाणी कुणाचे भान काढवायचं काम, कुणाचे व्यवसाय बंद करायचं काम खऱ्या अर्थाने या 7 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये चालू आहे. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही खचू नका. या ठिकाणी माननीय बाबा भेटे साहेब असतील, आमदार सप्पा कांबळे असतील, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. ज्या कार्यकर्त्याला जर धक्का लागला तर आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला तर तो आमच्या जीवाला धक्का आहे. म्हणून आजचे ही वेळा होत असताना प्रत्येक कार्यकर्त्याने ताकदीने उभे राहा. ज्याचा प्रसंग पाहिजे त्याची आम्हाला एक फोन करा. त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याच्या मागे 100 कार्यकर्ते उभं केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि सध्याची मस्ती आणि माज या तालुक्यात चालू आहे तो जिराशिवाय मिळाला नाही. अशा प्रकारचं खरं तर काम आपल्याला या भविष्यकाळात करायचंय. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू असताना शिवाजीराजे साक्षर आहेत, बाळाभाऊ देखील साक्षर आहेत. माझ्यावरती अतिशय साच्या पातळीवर टीका या तालुक्याच्या नेतृत्वाने शिवाजीराजे टीका केली आहे. मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्यावरती ठरवायला त्यांनी ठिकाणी उल्लेख केला. मी जर ठरवलं की तुला ठरवायचं म्हणलं तर तुला चालेल का, आणि मी कुठेही माझ्या वैयक्तिक टीका केली, माझ्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली, आम्ही स्वस्थ बसणार नाही. तशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. खरं तर विकासाची गडबड चालू असताना काय परिस्थिती आहे रस्त्याच्या तालुक्यामध्ये, काय परिस्थिती अंदरगावचा जो ठाणे ते टाकेपर्यंतचा रस्ता आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. कुणी उत्खनन केलं, किती राहिली मिळवली. त्या ठिकाणी लिंक रोडचे काम असेल, त्या ठिकाणी टाटा पावरच्या विकासाचं काम असेल, अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची मुस्कटाची बाजी होते. त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष घालून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम भविष्यात करतील. अशा प्रकारचं खरं तर या मेळाव्याचं नियोजन या ठिकाणी होत असताना येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये जवळजवळ 71 ग्रामपंचायतच्या निवडणूक होत आहे. आणि म्हणून ताकदीने आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. ताकदीने त्या कार्यकर्त्याच्या मागं खंबीरपणे साथ दिली पाहिजे. कोण कोणाचं खरं तर हे काम करणार असताना आदरणीय स्वर्गीय विश्वनाथांची मला आठवण होते. कारण माझ्या वडिलांनी जनसंघापासून खांद्याला खांदा लावून त्याच्या पुढे काम केले आणि मग त्यांचाच मुलगा म्हणून या ठिकाणी बोलत असताना मी कुणालाही काही घाबरत नाही, त्याने फिक्स होऊन घालणार नाही. कुठल्याही प्रसंग येऊ द्या, बोलत पण वाकला नाही. अशा प्रकारचं काम करायचं आपल्याला मावळे करायचे. म्हणून माझं आव्हान आहे, माझ्या जर कुठल्याही कार्यकर्त्याच्या बाबतीत कसल्याही प्रसंगाला जर कुठली वेळ आली तर सगळे व्यासपीठावर कार्यकर्त्यांसाठी धावून जायचे आणि त्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा. हाच खरा या मेळाव्याच्या माध्यमातून संदेश कार्यकर्त्यांना द्यायचा आहे. मला विनंती आहे, आमचा सापाला विनंती आहे. अनेक प्रकारनं अनेक कार्यकर्त्यांची मुश्किल या तालुक्यात चालू आहे. ती इथून पुढे कपून घेऊ नका. आणि ज्या वेळेस कार्यकर्ता तुम्हाला आवाज देईल त्यावेळेस तुम्ही कार्यकर्त्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी अहोरात्र किंवा 24 तासात कधी आवाज दिला तर कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ताकद देण्यासाठी आपण उभा. निश्चित प्रकारे हा कार्यकर्ता 2029ला भारतीय जनता पक्षाचा कमळ फुलवण्याच्या तालुक्यात राहणार नाही. अशा प्रकारचा माझा हळाचा कार्यकर्ता निश्चित कार्यकर्ता आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हे होत असताना खरं तर विकासाची कामं असतील, अनेक त्या ठिकाणी समस्या असतील. कालच मी माझ्या आंबे ते मुंबईचा रस्ता अतिशय खड्डेमय त्या ठिकाणी झाला आहे. मी काल तहसीलदार साहेबांना देखील मुलाखत त्या ठिकाणी दिला आहे. खरं तर हे नेतृत्व काही झोपलंय का, याला रस्ते दिसत नाही का, आणि कसा तालुक्याचा विकास करताय. अशा प्रकारचं जर नेतृत्व असेल तर हे नेतृत्व धरण्याची ताकद आपण सर्वांनी 2029 ठेवली पाहिजे. अशा प्रकारची विनंती करतो. आपण सर्वजण या मेळाव्या प्रसंगी उपस्थित माझा भगिनी उपस्थित आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्यांना माझ्या भगिनीला या ठिकाणी पक्षाची जी जबाबदारी दिली आहे त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम आपण करावं. अशा
अशा प्रकारची विनंती करताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. नक्कीच पक्षाविषयी असलेली तुमची तळमळ या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं, उठो जागावर लक्ष प्राप्ती तक हुकूमत. नक्कीच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता उठल्याशिवाय राहणार नाही, हेच या निमित्ताने सांगतो. यानंतर या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभिमन्यूजी शिंदे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. या प्रसंगी उपस्थित असलेले प्रभारी रामदासजी गाडे आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारत माता की उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं हा संकल्प मिळाला आणि संकल्प म्हटलं की आज तुम्ही बरोबर 6 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात आणि ज्या वेळेस हा कार्यक्रम संपल त्या टायमाला काहीतरी संकल्प घेऊन या ठिकाणी आपण जाणार आहोत. आजचा हा दिवस एक आंतरमावळ मंडळाच्या वतीने एक येणाऱ्या भविष्यासाठी एक आदर्श ठरणार आहे. आणि त्याला माहितीये का आदर्श कोण करणार आहे? तुम्ही स्वतः. प्रथम आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा. कारण का आपण मावळ तालुक्यामध्ये पाहतो, जर तुम्ही आता रस्त्याने येत असाल तर तुम्हाला ते खड्डे लागवले असेल, परंतु तरी तुम्ही या ठिकाणी आलात. त्याच्यात तुम्हाला मावळ तालुक्याचं भविष्य घडवायचं आहे. तुम्ही भ्रष्टाचार झालेल्या विविध बातम्या पाहत आहात. काही पत्रकार सोडून इतर पत्रकार त्याच्यावरती बोलण्यास तयार नाही, परंतु त्यासाठी तुम्ही इथं आलात. कारण का तुम्हाला येणाऱ्या मावळ तालुक्याचा भविष्य तुम्हाला घडवायचंय. तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. जनजीवन त्या पाईपलाईनचं काय झालं? किती लोक त्याच्याबद्दल बोलतात, काय बोलतात? अहो तुम्हाला सांगतो, खांडी कुस्ती माझा एक माझा बंधू सतत त्याच्यावरती 6 महिने बोलतोय, परंतु त्याला कोण त्याला हे करते, कोण त्याच्यावरती हे करते? जर त्यांनी विविध पाठपुरावा केला, तहसीलदार प्रांत झालं, जिल्हाधिकारी झालं, विविध आपल्याला राजकीय पुढाऱ्यांचा त्यांनी पाठपुरावा केला, कोण लक्ष देते? त्याच्यासाठी काय करते? हे लक्षात घ्या. आजचा दिवस हा तुमच्यासाठी येणाऱ्या काळाचा भविष्याची नांदी ठरणार आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही आलात, तुम्ही एक देश धर्माला राहताना प्रेरित भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हटलं तर मला एक आनंद, स्वतःचा एक आनंद वाटेल. मी सदैव बाळाभाऊच्या या ठिकाणी आहे ना, कित्येक वेळा मी त्याचा या ठिकाणी हे करतो. बाळाभाऊंनी कधीही स्वतःला कार्यकर्ता त्या ठिकाणी मानले. ज्या वेळेस मी अडचण येईल त्या टायमाला बाळाभाऊंना या ठिकाणी मी फोन करतो. आज बाळाभाऊंनी परवाच्या जे भावना या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये माझं नाव विचारलं, म्हणून एक सांगतो, याच्या पाठीमागं मी एक कार्यकर्ता आहे, परंतु माझ्या पुढे ते मंडळाध्यक्ष पद आहे ना, ज्या टायमाला मी मंत्रालयामध्ये जातो त्या टायमाला बावनकुळे साहेब असे पत्र पाहतात, मंडळाध्यक्ष आणि हा व्हीआयपी, या व्हीआयपी ज्या टायमाला त्या ठिकाणी दुसरा शहर असतो आणि ह्या अधिकारी याच्या विरोधात करतोय ना, तर 7 दिवसात त्याच्यावरती कारवाई करा. हे फक्त काय माहिती का, भारतीय जनता पार्टीचा पद त्याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या. अहो मावळ तालुका सोडून ज्या राज्यामध्ये आपली सत्ता आहे, आपण कसं राहिलं पाहिजे? आपण स्वतःला आपण काय करतोय, स्वतःहून आपण आपल्याला या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. आज इथं बसलेले प्रत्येक जण लाखाचा एक आहे. आज इथं जण प्रत्येक जण, मी जर समजा रामदास साहेबांबद्दल बोललो तर कितीतरी त्यांनी युवकांना कामाला लावलेलं आहे, कितीतरी युवकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे, परंतु हेच रोजगार काही जर भेटत असेल तर याच्या पुढे मी काही करू शकत नाही. लक्षात घ्या, येणारा भविष्यकाळ आपल्याला घडवायचा आहे, तो चांगल्या पद्धतीने घडवायचा आहे. जर भारतीय जनता पार्टीचं तुम्ही खरे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, निश्चितच त्याच्यामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सतत वर्तमान काळामध्ये झालाय. अटल बिहारी वाजपेयी भारताचे भारतरत्न, त्याचं एक वाक्य आहे, जर एखादा माझा भारतीय जनता पार्टीचा एखाद्या ग्रामपंचायतला निवडून आला असेल, एखादी विधानसभेची निवडणूक झाला असेल, पण लक्षात घ्या, तो निवडणूक हरत नाही, तो त्याच्यातून
काहीतरी शिकतो. म्हणूनच 1992 साली असेल, सॉरी 1952 साली असेल, त्या टाइमला भारतीय जनता पार्टीची सर्वांनी त्या ठिकाणी असले हा 3 निवडून येणारा पक्ष याच्या विधानसभेमध्ये फक्त 3च आहे. परंतु आजच्या मितीला आपण पाहिलं 300 वर 300च्या वर जे केले ते झोपत असताना कळलं नाही. म्हणूनच मी आपला एक जाता एकच सांगत की हा मेळावा हा संकल्प मेळावा आहे. या ठिकाणी आपण काहीतरी संकल्प घेऊन गेलं पाहिजे. जर आपण या ठिकाणी संकल्प घेऊन गेला नाही तर या मेळाव्याचा काही साथ होणार नाही. या मेळाव्याच्या माध्यमातून आपण एकच शिकला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या पक्षासाठी योगदान देणार आहे. सर्वांनी हात उंच करा, करा उंच, म्हणा आजपासून मी भारतीय जनता पार्टीने जे काम सांगेल, आवाज येत नाही हा संकल्प मेळावा लक्षात घ्या. आवाज आला पाहिजे, जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत माझं भाषण चालू होईल. याला पाठोपाठ वाजले तरी चालू राहील. आजपासून मी भारतीय जनता पार्टीची जे काम सांगितलं आहे ते मी प्रामाणिक करेन. माझ्या आजपासून मी कोणालाही घाबरणार नाही. बस एवढं साध्य झाला. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भाजपा. धन्यवाद अभिमन्यू दादा. यानंतर या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब काका माणसकर आपण विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मनोगत व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहायचे. वडगाव खडगाळा अंधरमावळ मंडळाचा संकल्प मेळावा आज अष्टविनायक मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामदास अप्पा काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषभाऊ जाधव, या मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यूजी शिंदे, त्याचप्रमाणे प्रशांतजी भागवत, या टाकवे गावचे सरपंच अविनाशजी आसवले, महिला मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष सायलीताई गोत्रे, त्याचप्रमाणे स्वातीताई पारेटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कारण वेळ आधी झालेले माझ्यानंतर देखील मान्यवर बोलणार आहेत. भारतीय जनता पार्टीने माझ्याकडं जी जबाबदारी दिलेली आहे SIR ची, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादी पुनर्निरीक्षण, हा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अंधरमावळ वडगाव खडगाळा मंडळातील सर्व ELA2 या कामासंदर्भातच मी आपणाशी अगदी थोडक्या वेळामध्ये या ठिकाणी संवाद साधणार आहे. SIR काम हे अतिशय महत्वाचं काम आहे. SIR ची काय किमया होती याचं उदाहरण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये SIR च्या माध्यमातून काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष ममता बॅनर्जीची सत्ता होती आणि त्या मतदार यादीमध्ये जे बोगस मतदार होते, दुबार मतदार होते, स्थलांतरित मतदार होते, त्या सर्व मतदारांची हकालपट्टी आपल्या त्या राज्यातील निवडणुकीने केली आणि त्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्तांतर झालेलं आहे. मावळ तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 402 बूथ या ठिकाणी आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथवर BLO अतिशय प्रामाणिकपणे आणि जिगरीने काम करत आहेत. आणि म्हणून आता भारत निवडणूक आयोगाने कालच या कार्यक्रमासाठी 10 दिवसाचा अवधी वाढवून दिलेला आहे आणि 24 तारखेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ड्राफ्ट मतदार यादी म्हणजे प्रारूप मतदार यादी या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व BLOना माझी
आग्रहाची विनंती आहे की ज्यावेळेस 24/8/2026 रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे तेव्हा प्रत्येक गावातील आणि प्रत्येक शहरातील BLO त्या मतदार यादीचं वाचन करायचंय आणि ते वाचन करत असताना त्यामध्ये कुठली आक्षेपार्ह नावं आहेत किंवा जी संशयित नावं आहेत त्या संशयित नावांसाठी आपण या ठिकाणी लेखी हरकत नोंदवायची आणि मग ती हरकत नोंदवल्यानंतर या तालुक्याचे जे ERO आहेत म्हणजे इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर म्हणजे आपल्याकडे प्रांत साहेब ते काम पाहतात त्यांच्या नियंत्रणाखाली 24/8 पासून ते 22/10/2026 पर्यंत या सर्व हरकतींची सुनावणी होणार आहे आणि मग ही सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध होणार आहे। SIRच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दाम एक उदाहरण देतो की ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रदेशाची कार्यशाळा मुंबईमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी देखील या मतदार यादीच्या बाबतीत एक उदाहरण दिलं की मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी होत्या, दुबार मतदार होते, स्थलांतरित मतदार होते, मयत मतदार होते, त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अशा मतदारांचे समाविष्ट होता आणि म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी लेखी तक्रार केली आणि त्या तक्रारीची देखील सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांना काय अपेक्षित असा न्याय मिळाला आहे म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि त्याचं तारीख पे तारीख होत राहिली परंतु ती नावं काही अद्यापर्यंत पूर्ण नाही झाली। परंतु ही जेव्हा SIR लागलं तेव्हा SIR लागल्यानंतर ही जी नावं त्यांना आक्षेपार्ह आहेत, दुबार आहेत, मयत आहेत त्यांच्या मतदारसंघातील BLOTनी ते चांगल्या प्रकारे काम केलं। जे न्यायालयाच्या मार्फत काम झालं नाही ते आता SIRच्या माध्यमातून हे काम पूर्ण होणार आहे। आपल्या सर्वांना माहितीच असेल की SIR प्रक्रिया ही दर 20 वर्षांनी या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते। यापूर्वी 2002 मध्ये महाराष्ट्रात SIR झालं होतं आणि त्याच्यानंतर आता SIR सुरू झालेलं आहे आणि म्हणून या आलेल्या संधीचं सर्व BLOनी या ठिकाणी संधीचं सोनं करावं आणि आपल्या भागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये जी दुबार नाव आहे जे मयत आहे जे स्थलांतरित आहे अशा मतदारांची नावं ही आपल्या भागातील BLOनी कमी केली का आहेत का नाही त्याचं निरीक्षण करावं। त्यातून जर काम हे राहिलेलं असेल तर आता जेव्हा 24/8 ला मतदार यादी प्रकाशित होईल प्रारूप मतदार यादी त्यावेळेस आपण सर्वांनी त्या मतदार यादीचं बारकाईने त्या ठिकाणी वाचन करावं। जी अक्षरपार नाव आहेत त्याकडे लेखी हरकत नोंदावी की जेणेकरून ती मतदार यादी बिनचूक होईल आणि मग येणाऱ्या निवडणुकांना आपल्याला अतिशय ताकदीने सामोरं जावं लागेल। कारण आता जी मतदार यादी जी प्रकाशित होणार आहे 27/10/2026 रोजी या मतदार यादीच्या आधारावर 4 विधानसभा आणि 4 लोकसभेच्या निवडणुका या संपन्न होणार आहेत म्हणून या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। BLOनी यापूर्वी चांगल्या प्रकारचं काम केलेले त्यामध्ये कलर कोडिंग झालेलं आहे त्यामध्ये फॉर्मचे रेकॉर्ड एक फॉर्मचे रेकॉर्ड देखील आपण नोंदवलेलं आहे। आपण आता पूर्वी जे चांगलं काम केलेले असंच काम या पुढील काळामध्ये आपण करावं आणि मावळ विधानसभा मतदारसंघाची यादी ही बिनचूक करावी की जेणेकरून आपल्याला पश्चिम बंगालमध्ये जे त्या ठिकाणी इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाची आपल्याला या ठिकाणी पुनरावृत्ती करता येईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाला सर्व BLO उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी मावळ पंचायतचे माजी उपसभापती शास्त्र बापू कदम यांनी केलेलं आहे त्याबद्दल देखील त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊन माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद काका। आज या ठिकाणी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सायलीताई बोत्रे आपणास देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। तत्पूर्वी या ठिकाणी स्वातीताई भाऊसाहेब पारेटे अध्यक्ष महिला आघाडी आमदार मावळ यांच्या वतीनं तनुजाताई मोहिते यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येत आहे। स्वातीताई आणि सायलीताई आपणास विनंती आहे आपण ते नियुक्तीचं पत्र देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। त्याचप्रमाणे भांगरेताई
आपला सुद्धा विनंती आहे, आपण हे पत्र देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. धन्यवाद. त्यानंतर साहित्य बोलते आपला मनोगत व्यक्त करते. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आंध्र मावळ मंडळाचा संकल्प मेळावा संपन्न होत असताना सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे, त्याचप्रमाणे रामदासप्पा काकडे, त्याचप्रमाणे गुलाब काका, शांताराम बाबू, या मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू भाऊ, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाच्या अध्यक्ष स्वातीताई, अर्चनाताई, सगळेच म्हणजे सन्माननीय व्यासपीठ भाऊ असतील, शिवाजीदादा असतील, त्याच्यानंतर सगळेच सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं हा मावळ तालुक्यातला तिसरा मेळावा आहे. आणि आज इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं काम या मावळ तालुक्यामध्ये संघटनात्मक चालू झालेले. आज मला एक आनंद देणारी गोष्ट अशी घडली की ज्यांनी ही भारतीय जनता पार्टी वाढवली, ज्यांनी या भारतीय जनता पार्टीला इथपर्यंत विजयापर्यंत आणून ठेवलं, अशा सगळ्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन केलं. आणि खऱ्या अर्थानं त्याचा खूप आनंद झाला की तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आज पुन्हा एकदा नव्यानं आम्ही सगळेजण उभे राहणार आहोत. आपण पाहिलं असेल की इलेक्शन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये असं असायचं की निवडणूक झाली की सगळ्यांनी एकत्र यायचं आणि विचारमंथन करायचं की बाबा नक्की आपण प्लस का झालो किंवा मायनस का झालो. पण मधल्या काळामध्ये कुठेतरी आपण ते राहून गेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी इतक्या बहुसंख्येने तुम्ही सगळेजण उभे राहिले, उपस्थित राहिलेले, म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कुठेही गेलेला नाही, तो त्याच्या जाग्यावरच आहे. फक्त आपल्याला त्या प्रवाहात येण्याची गरज आहे. कारण आपण काय झालंय आपलं सगळ्यांचं की हा हे करतात आहे ना, मग ह्यांनाच करू दे असं न करता प्रत्येकांना, म्हणजे आम्ही काम करतो, आम्ही लहान आहेत, मी काय सांगते आप्पा की माझी अशी निवड झाली 2019ला की सत्ता नसताना मला पद मिळालं. आणि तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्हाला जबाबदारी एवढ्यासाठी देतोय की आता पक्षाला तुमची गरज आहे आणि जो निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाच्या पडत्या काळात उभा राहत नाही त्याचा काही पक्षासाठी उपयोग नाही. आणि तेव्हा मी सुरुवात केली. 6 वर्ष आम्ही सगळ्यांनी मेहनत केली, पण आज पुन्हा त्या जागेवर येऊन उभं. पण मग आपण खचून चालणार आहे का? प्रत्येकाला आपल्याला पुढे जावंच लागणार आहे. कारण आपण सगळेजण एका विचारधारेने प्रेरित झालेले लोक आहोत. आपल्याला सत्ता किंवा असो किंवा नसो याचा आपल्याला महत्व नाही. आपण समाजामध्ये काम करतोय, लोकांमध्ये फिरतोय किंवा आपल्याला कुठल्याही सत्तेची गरज लागत नाही. कारण आपलं ध्येयच एकदम स्पष्ट आहे की लोकांसाठी आपल्याला काम करायचंय. म्हणूनच येणारा भविष्य काळ हा भारतीय जनता पार्टीसाठी आपल्याला सुयोग्य करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला या ठिकाणी काम करायचंय. काल तर मला ताईंचा स्वातीताईंचा फोन आला. ताईंनी मला सांगितलं की मी ना काही 2 दिवस झाले झोपले नाही, मला ना जाम टेन्शन आले की आता हे सगळं कसं व्हायचंय. तर मी ताईंना एकच सांगितलं की जो काम करतो ना त्यालाच टेन्शन येतं, ज्याला काम करत नाही त्याला काहीच वाटत नाही. कारण हे टेन्शन असून ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी काही तुम्ही स्वीकारली आहे. निश्चितच तुमच्या काळामध्ये महिला संघटन अतिशय चांगल्या प्रकारे या आंतरमावळामध्ये मला असं वाटतं उभं राहील आणि माझ्या सगळ्या बंधूंना मी मदत करेन की ह्या महिला सगळ्या नव्याने आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना यांना पुढे घेऊन जायचे, तुमची साथ त्यांना बरोबरी लागणार आहे. त्यामुळे निश्चितच तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे उभे राहाल आणि येणारा संकल्प हा आपल्याला हाच घेऊन जायचा आहे की 3 वर्षाचा काळ आपल्या हातामध्ये. आता कुठलं इलेक्शन नाही, काय नाही, ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे निश्चित कार्यकर्त्यांनी जसं
काकांनी सांगितलं की SIR वर काम करणं फार महत्वाचं आहे. SIR वर जर काम केलं तर निश्चित येणाऱ्या ग्रामपंचायती त्या आपल्या हातात येतील आणि येणारा 2029 आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल असं आपण सगळेजण या ठिकाणी संकल्प करू आणि पुढे जाऊ. एवढंच बोलते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदास अप्पा काकडे यांना मी विनंती करतो. तत्पूर्वी महाभारतातील एक श्लोक 1 मिनिटामध्ये या ठिकाणी मी वाचून दाखवतो आहे की यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भावत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मन सुजाम्यम. म्हणजे हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रकट करेन. नक्कीच श्रीकृष्णाच्या रूपामध्ये या ठिकाणी रामदास अप्पा धनुष्य नक्की गुणाकडे जाणार हे येणारा काळ जाणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला नक्कीच पूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही हेच या मेळाव्याच्या निमित्ताने सांगतो. आदरणीय रामदास अप्पा काकडे. अंदर मोबाईलमध्ये भारतीय जनता पक्ष संकल्प मेळावा घेतो. खऱ्या अर्थानं संकल्प मेळावा बरोबरच या ठिकाणी या मेळाव्याचं काळाभोर आमची एक नाव पाहिजे. ज्यांचं वय 15 आहे आणि 15च्या 30 त्या 15 ते 30 वयापर्यंतच्या युवकांचा जीवनाचा पुढचा चांगला प्रवास घडण्यासाठीचा हा मेळावा असं म्हटलं. पण या निमित्तानं व्यासपीठावरती माझे मंत्री श्री संजय बाळा भेगडे, सर्व व्यासपीठ, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं पवन मावळाच्या मेळाव्यामध्ये आणि आमदार मावळाच्या मेळाव्यामध्ये खऱ्या महाराष्ट्राचं दर्शन करतात. आज तळेगावमध्ये, नवलापुंजामध्ये किंवा MIDC मध्ये टोपीवाला माणूसच दिसत नाही आणि आमदार मावळामध्ये खऱ्या अर्थानं जे आमदार मावळाचं प्रतीक आहे, एकेकाळी जगाच्या पाठीवरती समृद्ध असलेला हा भाग. मी सदानंद मोरेंबरोबर एका गप्पा मारतो. सदानंद मोरे इतिहासाचे मोठे अभ्यास आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभ्यासात साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि सहज गप्पा मारत असताना त्यांनी सांगितलं ह्या भागाला ती आंध्रा नदी आहे, त्याच्यावरनं आंध्र मावळ नाव पडलं का 7 वाहनांचं जे राज्य होतं ते राज्य भारतामध्ये सगळ्यात समृद्ध असं राज्य होतं. ते राज्य या भागामध्ये होतं. कदाचित त्या राज्यामुळं आंध्र मावळ हे नाव पडलं असं आणि ती संस्कृती तुम्ही सगळी मंडळी जपताय. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. दादाभाऊ आणि सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मतदार संघटना, भाजप या सगळ्यांवरचे अनेक नेते बोलत आहेत. तुमच्यातले अतिशय कट्टर कार्यकर्ते भाजपचे, पण आंदर मावळामध्ये मी फक्त आंदर मावळाचाच विषय घेतोय. आंदर मावळामध्ये भारतीय जनता पक्षाची आवश्यकता काय आहे या बाबतीत थोडंसं मी बोलतो. मध्यंतरी काकवी आणि सभोवतालची 20-25 मुलं माझ्याकडे आली होती आणि ही 20-25 मुलं माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अप्पा, तुम्ही सगळ्या मंडळींनी नवलापुंजे, गंजेवाडी, जाधववाडी, बदलवाडी आणि आता मंगरूळ ह्या भागाचा विकास केलाय आणि या विकासाबरोबर तिथला तरुण, तिथल्या प्रत्येक घटकीतला माणूस, तिथं जीवन जगण्याची पद्धती याच्यामध्ये खूप चांगला बदल झालाय. हा बदल होत असताना टाकणा करता काय करता येईल म्हणून माझ्या जवळजवळ अनेक दिवसापासून काकवा आणि परिसराचा अभ्यास करत असताना असं आढळून आलं की इथं जर
केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता आणि त्याच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचा इतर जर प्रतिनिधी असेल तर या भागाचा 100% विकास होईल. आजही तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, मावळामध्ये जवळजवळ 77 गावं ही इन्व्हायरमेंट म्हणजे गाडगिळ समिती होती. बळाभाऊला श्रेय घेता येत नाही, ती दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्या माणसाने त्यासाठी एवढं काम केलंय आणि आज जो रिपोर्ट गेलाय केंद्राला, त्या 77 गावांपैकी 54 गावं राहिली आणि 23 गावं गाडगिळ कमिटीमधून कमी झाली. त्याचा विकास होणार आहे. कदाचित निगडत आणि कलाट ही 2 गावं गाडगिळ समितीमधून सुटून जातील. ते काम त्या माणसाने केलंय. तर बसलेल्या माणसाने केलंय. 50 वेळा दिल्लीला, दिल्लीवरनं तिकडे ये, इकडनं फिर, पण केलेलं काम सांगता येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण देतोय मी तुम्हाला. उत्तम त्यावेळेस 2019चा अजिंठा प्रसिद्ध झाला निवडणुकीचा. आम्ही वेगळ्या पक्षाचा वेगळं काम करत होतो, पण हा माणूस कुठं कमी पडतोय. देवरोड, निगडी ते देवरोड हा 100 कोटी रुपयाचं काम मला रणजित बसलाय. रणजितने त्याचं बरंचसं काम केलंय. 19 पासून 26 आलंय. 15 वर्षात त्या रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही. मध्ये डांबर वाटलं आणि रणजित आणि सगळी टीम 24-25 वर्षाची सगळी टीम माझ्याकडे अप्पा म्हणली डांबराचं आणि बाकी किमती खूप वाढलंय. आम्ही जवळजवळ 3 कोटी रुपयाला 3-4 कोटी रुपयाला लॉस मध्ये जातोय. काय म्हणून रणजित काम घेतलंय. हे काम उत्तमरित्या झालं पाहिजे. 4 कोटी रुपयाला जर लॉस झाली, घरातली एखादी जमीन मी 4-5 कोटी रुपयाला किंवा मी खर्च करतो. आणि या मुलांनी अप्रतिम काम केलंय. त्यामध्ये 12-15 वर्षात एकही खड्डा पडला नाही. हे मंजुरीचं काम बाळाभाऊंनी केलं. परंतु भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीच्या याच्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये हे काम मी केले त्याचा उल्लेख नव्हता. हे काम बाळाभाऊंनी केले. आजचं सुद्धा 23 गावं वगळण्याची जी कामं केली ती बाळाभाऊंनी केली. कशाच्या माध्यमातून केली? कुठला शिक्का होता तिथं? तिथे भारतीय जनता पक्षाचा लक्षात ठेवा. आणि भारतीय जनता पक्षाचा जो शिक्का होता तो शिक्का पुढे येणाऱ्या जनरेशनला, जे आज तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना खूप काम आहे. दुसरं एक काम, स्वर्गीय अजितदादा जाण्यापूर्वी जवळजवळ एक 5 ते 6 मीटिंग माझ्या त्यांच्याबरोबर झाल्या होत्या. काही मीटिंग बाळाभाऊंच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर झाल्या. आपल्याकडे कोवळेवाडीला जवळजवळ 250 एकर क्षेत्र MIDC-ने कारखान्याकरता संपादित केलं. त्या 250 एकर क्षेत्रामध्ये 3500 कोटी रुपये गुंतवणूक होऊन एक ड्रायपोर्ट म्हणजे सगळा MIDC-चा माल आणि बाकी माल त्या ठिकाणी साठवला जाणार आहे. तो साठवत असताना त्यासाठी लागणारं दळणवळण हे टाकळा गावामधनं जास्त लोड येईल म्हणून ते दळणवळण वेलच आणि त्या मार्गातून कोवळेवाडीत जातोय. आणि काढलेल्या टेंडरमध्ये हा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये रेल्वे मार्ग सुद्धा दाखवलेला आहे. हे काम आदरणीय गडकरी साहेब हे करतात. गडकरी साहेब करतात. मित्रांनो, दुसरं एक काम, ज्यावेळेस ही सगळी मुलं ज्यावेळेस माझ्याकडे आली होती म्हणजे दादा एक तर टाकवायला यायचा मार्ग नाहीये, रेल्वेचं काम मला कळत नाही, माहिती नाही मला, पण ही सगळी आपली दिग्गज मंडळी असताना रेल्वेवरती ब्रिज त्यावेळेस का झाला नाही हे कल्पना नाहीये. अरविंद जैन म्हणून रणजितचाच मित्र आहे, अरविंद जैननी रेल्वेचा ब्रिज मंजूर करून घेतलाय. आणि तो मंजूर झाल्यानंतर ह्या भागाकडे आज मावळामध्ये जर तळेगाव MIDC सोडली, पिंडेवाडी, बदलवाडी, दादरवाडी, नवलापुंडे, मंगरूळ, आमटी आणि आता अंबळ हा भाग जर सोडला तर सगळ्यात जास्त मागणी ही टाकवे आणि ह्या परिसरात आहे.
काकव्याची सुधारणा करायची असेल आणि आपला सगळा मावळ जर जोडायचा असेल, मग इकडनं अगदी आंबळ असेल, इकडे असेल, कळवट असेल, कोळेवाडी असेल, माळेगाव असेल किंवा खंडीपर्यंत मावळ जर जोडायचं असेल तर बाळाभाऊ असतील, मी असतील, रणजित असतील, शंकरराव बापू असतील, ही सगळी मंडळी, गुलाब काका असतील, ही सगळी मंडळी आम्ही एक प्रयत्न करतोय. त्या बाबतीत अनेक मिटिंग झाल्या, अनेक मिटिंग होऊन एक चांगल्या प्रकारे त्या बाबतीत दिशा एक चाललेली आहे. मंगरूळच्या धरणाला जो छोटा ब्रिज आहे, तो ब्रिज मंगरूळच्या धरणाच्या थोडासा खाली करून ती वाहतूक काकव्यापर्यंत आणून ती वाहतूक काकव्याच्या बाहेरनं इकडनं आणि या दोन्ही बाजूनी जर केली तर तुमचा सगळ्यांचा संबंध नवला कुंभ्याच्या एमआयडीसी आणि चाकणशी जोडला जातोय. आज जगामध्ये आशिया खंडामध्ये ही एमआयडीसी, आशिया खंडामध्ये ही एमआयडीसी, त्याच्यामध्ये नवला कुंभळ, आंबळ, चाकण, रांजणगावची एमआयडीसी ही सगळ्यात मोठी एमआयडीसी आहे. आणि तो ब्रिज जोडण्याचं काम, त्याच्यावरती पैसे टाकण्याचं काम आदरणीय बाळाभाऊच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लवकर त्यावरती पैसे पडले जातील. लवकर तरच काकवे आणि सगळा हा जो भागाचा परिसर आहे तो परिसर सुधारला जाईल, त्यामध्ये मला शंका वाटत नाही. स्वतः आणखी 2-3 कामं अतिशय महत्वाची. मध्यंतरी कामशेत मध्ये यमली नावाचा काय प्रकार असतो तो पकडला गेला. यमली भारतीय जनता पक्षाला मतदान का करावं, आपली जी तरुण होणारी जी पिढी आहे ती आपल्याला सुरक्षित ठेवायची. आई वडील केव्हा सुखी असतात, त्याचा आपत्य ज्यावेळेस चांगलं निवडतं त्यावेळेस सुखी असतात. ज्यावेळेस बाळाभाऊ असतील, अगोदरची मंडळी दिगंबर शेठ असतील, बाळाभाऊ असतील, वेगळे साहेब असतील, मदन शेठ असतील, गोरजाई असतील, ही सगळी मंडळी असतील. ही सगळी मंडळी असताना मावळामध्ये कुठल्याही प्रकारचं यमली, गांजा, दोन्ही मंडळी प्रकारच्या झाडाकडे कुठून घ्यायची आम्ही पाहिले बराच वेळा. पण एमडी सगळा घातक प्रकार त्यावेळेस नव्हता. ते एमडी जर एकदा घेतलं की त्याची एवढी सवय लागते. माझा एक जवळचा नातेवाईक मुंबईमध्ये इन्स्पेक्टर आहे, तो माझ्याकडे येतो बऱ्याच वेळा. मला अप्पा ज्या वेळेस आरोपी पकडून आणतो आणि त्याला एमडीची सवय असते, आम्हाला तो लोक त्या भिंतीवरती आपटत बसतो, त्याला भेटत नाही. कधी कधी आम्ही सांगून त्याला बाबा हे घे आणि एवढं घातक हे व्यसन आहे. आणि कामशेत पर्यंत ते व्यसन पोहोचलंय. मध्यंतरी कामशेतला एवढी विकणारे लोक पकडली गेली. कामशेतला एवढी विकणारी लोक पकडली गेली. त्या इन्स्पेक्टरला ज्यावेळेस म्हणजे शंकरराव शिंदेचा छोकरा आहे, युवराज साहेब मला सांगितलं, त्याचा नंबर मागून घेतला आणि त्या इन्स्पेक्टरला मी अभिनंदनाचा फोन केला. म्हटलं अभिनंदन करा, खूप चांगलं काम केलंय, आमची पोरं बाळा याच्याबद्दल वाचवतोय. साहेब म्हटला मला भक्कमपणे पाठिंबा आहे, काही झाले तर कुणीही मला इथं घालू शकत नाही, त्यामुळे मी एमडी वाला हा कोणाचा पाठिंबा असेल, हा पाठिंबा भारतीय जनता पक्षाचा सिनियर माणसं. जर तुम्हाला अंतर मावळ आणि हा भाग तुम्हाला सुरक्षित ठेवायचा असेल तर तुम्हाला एक आवर्जून विनंती आहे की संघटनेतली माणसं बसतील, तळमळीची माणसं बसतील. आमच्या अगोदरपासून तुम्ही भाजप तुम्ही जगवलाय, तुम्ही जिवंत ठेवलाय, इथली संस्कृतपणा तुम्ही वाढवलाय. आदरणीय छत्रपती राजेंद्र महाराजांचं सगळं जे वारसा आहे तो वारसा चालवण्याचं काम तुम्ही करताय. म्हणून आवर्जून आपल्याला भाजपवर सगळीकडनं सत्तेत आणायला लागेल. 4.5-5 वर्ष आपण कुणाला पाहत नाही. ही सगळी मंडळी मी ज्याच्या वेळेस पाहतो त्यांना ती दहाव्याला असतात, कुणाच्या सुखदुःखात असतात, लग्नाला असतात, कुणाची अडचण असतात त्याला असतात. पण काय होतं, शेवटचा एखादा दुसरा महिना हा ती बिर्याणी आणि ती 5,000 रुपयाची पाकिट. 2019च्या निवडणुकीमध्ये मला एक वाईट अनुभव आला. सहज मी आपल्याकडे प्रेशरवरती आलो होतो. सकाळी 6-6:30 काय आता म्हटलं कसं काय बोलाय का,
काय मकाने आज सुद्धा मत देणार. आज म्हणजे सकाळी 2,000 रुपयाचं पाकिट आम्ही घरामध्ये 6 मध्ये 12,000 घरामध्ये आलं आणि 12,000 घरामध्ये आले. मला त्याला मत देणं आहे. आपण एवढे खाली गेलो का? आपण त्या लेवलला कुठल्याही पैशाला हात लावला नाही पाहिजे. आज आपण या आंदर मावळात नागरिक, मी आंदर मावळात राहतोय, मी आंबीला राहतोय, बरंच वर्ष आंबीला राहतोय. आपण आपल्याला मी आरोप करत नाही कोणावर, पण ह्या पैशाच्या वापरापासून आपल्याला दूर राहायचं पाहिजे. जो माणूस तुमच्यासाठी काम करतोय, त्या जो पक्ष तुमच्यासाठी काम करतोय, एकच उदाहरण देतो. हा शांताराम बापू बसलाय, 30 इंचापेक्षा जास्त छाती नसत. बारीक कुणीचा चळवळीचा काहीतरी असेल, पण चळवळीने काम करणार. परवा सुद्धा बावनकुळे साहेबांना केशमिस केला. बावनकुळे साहेबांनी तहसीलदारला सांगितलं आणि मंगरूळ आणि जो रस्ता आहे तो खराब झालेला रस्ता पाहण्यासाठी तिथे तहसीलदार स्वतः आले आणि आपण रस्ता मार्गी जाऊ असं आश्वासन दिलं. दुसरं एक उदाहरण देतो. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये म्हणजे उमरेकर बांधव बसले तिथे. उमऱ्यामधनं जर बदलवाडी आणि तिकडनं जर अलीकडे यायचं, एखाद्याला जर अटॅक आला तर 1 तासाशिवाय मार्ग अटक नव्हता. शांताराम बापूंनी त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला आणि त्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बाळाभाऊ मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी तळेगाव एमआयडीसी मध्ये 200 कोटीची कामं मंजूर केली. तळेगाव एमआयडीसी मध्ये बाळाभाऊच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी 200 कोटीची कामं केली. त्यामधलं एक काम आहे 50-55 कोटीचं, जे आहे नवला कुंबळे ते बदलवाडी काकणला जाणारा रोड, ते काम चालू झाले. आंबी सॉरी नवला कुंबळे ते मंगरूळ ते काम चालू झाले. तुमच्याकडे येणारा आंबेड्याचा जो 45 मीटरचा रस्ता आहे ते 70 कोटीचं काम चालू होते. अंतर्गत रस्ते 141 कोटीचं काम चालू होते. रिंग रोडचं काम चालू होतंय. हे सगळं आम्ही उपभोग घेत असताना इथला टाकवे, खांडी, कुसूर, माळेगाव, कलाट, इकडं बाकी ही गावं त्याच्यापासून शिरं लांब राहता कामा नयेत. त्याचाही विकास करण्याकरता आपल्याला भारतीय जनता पक्षाला हे मतदान करणं खूप गरजेचं आहे. ते झालं ते झालं. जे झालं असेल, जे चुकलं असेल, बाकी होत असेल, कुणाचं चुकलं असेल, मतदानाचं चुकलं, आपलं चुकलं, कुणाचं चुकलं, नेत्यांचं चुकलं, बाजूला ठेवून द्यायचं, बाजूला ठेवून द्यायचं. आज 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था 1-1 रुपया करून आम्ही उभी केली. आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए, बीसीए, बीकॉम, बीकॉम, एमकॉम, बाकी तिथे यशवंतरावचा आपला इंजिनिअरिंग कॉलेज, हे आम्ही 1-1 रुपया करून आम्ही उभं केलं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सत्तेचा उपयोग कसा करावा आणि दुरुपयोग कसा करावा त्याच्यावर एक ऑब्जेक्शन आलं. 1 वर्षभर काम केलं. ते काम परत चालू झालं. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, बाळाभाऊ असतील, त्यांच्याकडे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काहीतरी माझ्याविषयी विचारलं गेलं. आज कौतुकाने सांगतो या ठिकाणी, या वर्षभरामध्ये आम्ही आरएमके स्पेशलच्या माध्यमातून वर्षभरामध्ये आरएमके स्पेशलच्या माध्यमातून 11,000 झाडं लावली, 11,000 झाडं जगवली. ती झाडं कुठं लावली? मेंढेवाडी, बदलवाडी, सातवाडी, मंगरूळ या भागामध्ये 11,000 झाडं लावली. बाळाभाऊ सर आज सकाळी त्याचप्रमाणे यायवरती खेळत होतो. एक टाइम्स ऑफ इंडियाला एक तो वाचला आणि ह्या मावळामध्ये इथं 4 किलोमीटर 5 किलोमीटर अंतरावरती 11.9 मेगावॅटचा सोलर उभा केलाय. त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सहज अभ्यास करताना त्या सोलरच्या माध्यमातून जवळजवळ म्हणजे 10,000 घरांना वीज निर्मिती होईल. एवढा सोलर खाणीमधनं चालू झालाय. 10,000 घरांना खाणीमधनं चालू झालं. किती? 10,000 घरांना वीज निर्मिती होईल एवढं सोलर. आणि किमान
7,500 झाडं लावल्यानंतर जो ऑक्सिजन मिळेल आणि जी वीज निर्मिती करण्याकरता जे इन्व्हायरमेंटचं नुकसान होईल त्याची बचत केली जाईल. ही कामही त्या माध्यमातून आपण सगळं करतो. पण टीका करायची, वाईट बोलायचं, काहीतरी बोलायचं, की कुणाचं नाव घेणार नाही, काही करणार नाही. आपण सुज्ञ आहात आणि सुज्ञपणाने एक आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आजपासून ह्या मावळला पुढे नेण्यासाठी आणि तुम्ही बाळगलेली जी संस्कृती आहे ती अंदर मावळ कुठेतरी कानातलं तुम्ही बोललं ना, काळ्या छातीवरी कोणती अभिमानाची लेणी, त्या काळा दगड आपल्याकडं आणि सगळी माणसं काकट माणसं आहे, ती अभिमानाची लेणी परत असायची आपल्याला बोलायची. तर भारतीय जनता पक्षाचं काम तन मन धन पाहून आजपासून आपण सगळ्यांनी चालू करावं ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद आपण. नक्कीच आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मावळ तालुका भारतीय जनता पक्ष उभारी घेईल. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाचे माजी अध्यक्ष सन्माननीय गणेश तात्या वेगळे यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होत आहे. मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे उपस्थित सर्व मान्यवरांनी आपण या ठिकाणी गणेश भाऊंचा सन्मान करावा. तदनंतर या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सर्व तरुणांचे स्फूर्तिस्थान सन्माननीय संजय दत्ता बाळाभाऊ भेगडे हे या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते. भारत माता की, भारत माता की. जोपर्यंत प्रत्येक जण घोषणा देत नाही तोपर्यंत मी घोषणा देत राहणार. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. शंकर भाऊ निवडणुकीला अजून वेळ. कार्यकर्त्यांचं प्रेम कसं असतं ते शंकर भाऊनी त्यांच्या भावना व्यक्त करून या ठिकाणी केलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मुलावर 24/7 24 तास त्या ठिकाणी संघटनेसाठी काम करतो. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अंदर मावळ भाजपाच्या आजच्या संकल्प मेळाव्याला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण वेळ अधिक झालेला आहे आणि खांडीमधून सतीश आला आहे. कारण सतीशला इथून पुढे एक तास जायला लागणार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून वेळ न घालवता आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, अंधर मावळातला सर्वात मोठा मेळावा आपण यशस्वी केला त्याबद्दल आपण मनापासून अभिनंदन करतो. खांडीवरून यायचं म्हटलं तर रस्त्यात खाड्या आहे का, खाड्यात रस्ता आहे नामदेवाला. सध्या काय परिस्थिती आहे आपण सगळेजण जाणतोय. पण आज अंधर मावळाचा मेळावा होत असताना मी अनेक असे नेते या भागामध्ये होऊन गेले की ज्यांनी स्वतःपेक्षा पक्षाला समर्पित जीवन जगण्याची एक विचारधारा दिली. त्यामध्ये आदरणीय रामभाऊजी मोकाशी असतील, आदरणीय सातबा मामा आसवले असतील, आदरणीय गोपाळरावजी जगताप असतील, आदरणीय बाजीराव मामा शेट्टे असतील, आदरणीय पांडुरंग मामा उंडे असतील, आदरणीय माऊलीदादा लोंढे असतील, आदरणीय मूर्ती मामा गाडे असतील, शिवराम दादा गोंटे, कोणाकोणाचे लक्ष दिसतो
हातवर ज्यांना शिवरामदाला माहिती आहे अशा कार्यकर्ते राहतात. जयवंतदादा खापे तुला कोणाला माहिती? बाळासाहेब शेलार तुला कोणाला माहिती आहे? बाळासाहेब शेलार माहिती आहे ना? मच्छिंद्र भाऊ निगड्याचं आंदोलन माहिती आहे? वडगावला झालं. पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात डांबर टाकलं होतं आपण. आम्ही बघत होतो लांबून, छोटी मुलं होतो आम्ही. त्याचबरोबर आनंद मामा आंबोरे, नारायण मामा पवार, खंडू मामा आसवले आणि आमच्या बरोबर ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं, जे आज आपल्यात नाहीये, तो आमचा वारडवाडीचा आत्माराम वारंगे असेल, आमचा टाकव्याचा तुकारामराव कोदरे असेल, आमचा नागार्तीचा बाळासाहेब खांडवर असेल, आमचा सोपान खापे असेल, आमचा कामशेतचा संजय लोणकर असेल, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये काम करत असताना आपल्या पक्षाला ताकद दिली, आपल्या पक्षाला विचार दिला आणि गावागावात पक्षाचं काम वाढवण्याचं काम केलं. मला या ठिकाणी तानाजी भाऊ एवढे बसले, अनेक अशी नावं घेता येतील आता की आज या ठिकाणी आपल्या सुदुर्यापासून तर खांडीपर्यंत की ज्यांनी पक्षासाठी काम केलं आणि आजही काम करतात ते. म्हणजे मला आवर्जून सांगावं लागलं, नामदेव बसेला सरपंच करायचं होतं. आंबरे ग्रामपंचायतीचं सुभाष भाऊ नामदेव बसेला सरपंच करायचं होतं. शांताराम बापू कदम ग्रामपंचायतीला निवडणुकीला उभे होते आणि नामदेव बसे उभे होते. त्या ठिकाणी शांताराम बापूंचा पराभव झाला, नामदेव बसे निवडून आला. मित्रांनो, बबन तात्या बाबर समोर बसले. नामदेव बसेला सरपंच करा म्हणून सगळ्यात पहिलं जर कुणी सांगितलं असेल तर ते शांताराम कदम यांनी सांगितले की आता आपल्याला नामदेवला सरपंच. पण गंमत अशी झाली, आपल्यात ते एक सीट जास्त होतं, कुणाचं अंतू नवलेच. आणि अंतू नवलेला विरोधकांनी पळून दिलं. आता पळून गेले की पळवपळी आपल्याला माहितीच आहे, ग्रामपंचायतीवर चौकशी होती. आता अंतू नवलेला सोडवायचं, राज्यभाऊ सातकर आहेत का? उत्तम मामा सातकरांचा भाषा परत आपला बजरंग मोडवे त्याला सरपंच करायचं होतं उत्तम मामाला आणि आम्हाला करायचं होतं नामदेव बसेला. मग आमचं अंतू नवले सापडत नाही. अंतू नवलेने उत्तम मामा सातकरांना बरोबर असा काय डाव केला आणि धरणामध्ये उडी मारली. आंध्रा धरणामध्ये उडी मारली, पलीकडे निघाला शेटेवाडीला आणि बापूच्या ताब्यात आला. मला आता मी तुमच्या ताब्यात आलोय, आता तुम्हाला काय करायचं ते करा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी 20-25 गाड्या घेऊन नामदेव बसेला आम्ही त्या ठिकाणी सरपंच करून दाखवलं ही भारतीय जनता पक्षाची ताकद. दुसरं एक उदाहरण सांगतो. निवृत्ती वाडेकर, बाळासाहेब महाराज, वाणगाव नागातली गुरु ग्रामपंचायत. निवृत्ती वाडेकरला सूचक नाही, एक सूचक घेतला, फॉर्म भरायला जायचं. आम्हाला वाटलं शिवाजी भाऊ टाकण्यामध्ये आम्हाला अडवतील. पुढे गेलो, वडे सोबत आम्हाला कुणी अडवलं नाही. आता आमचे ते सासरे त्यावेळेस आमचे विरोधक होते, नाथा मामा बरोबर, त्यांनी त्या ठिकाणी एक फॉर्म भरायचा होता. आम्हाला काय आमचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता सरपंच करायचा आहे. निवृत्ती वाडेकरचा फॉर्म भरून त्याला सरपंच करण्याचं काम भाजपने केलं. हे कधी भाजपच्या ठिकाणी दिसू शकत नाही. आप्पांनी आणि बापूंनी उल्लेख केला. आज नतू भाऊ करवंदे नाही दिसत, अमोल कोण कोण आलेले मी यादी केलेली आहे. नतू भाऊ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, बिल भरायचं होतं.
आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी ठरवलं काय काळजी करू नको, तुझं सगळं बिल भरतो. आमचा बाळासाहेब खांडकोर आज नाहीये, पण बाळासाहेब खांडकोरांचा मुलगा मुंबईला माझ्याकडे आला आणि बाळासाहेबांना ऑपरेशन करायचं सांगितलं. आम्ही लगेच 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि बाळासाहेबांचं ऑपरेशन त्या ठिकाणी केलं. या भागामध्ये अरविंद काका बोगरेच्या माध्यमातून जी आमची त्यावेळेची टीम होती, आल्या की कागद पुढे थांबायचं, आवडी दाखवलं द्यायची, भजी खायची, चहा प्यायचा आणि माऊली दादा सांगणार या गावात असं चालेल, त्या गावात असं काम केलं पाहिजे. आणि मग आम्ही तुकाराम बुवा कोजरे, बाळासाहेब खांडकोर, बाळासाहेब मालपुटे महाराज, बबन शिंदे, पलीकडे गेले की सतीश सावंत, पलीकडे गेले की सुरेश आलम, त्याच्या पलीकडे गेले की त्या ठिकाणी आमचा आत्ताचा अमोल असता आपल्या सक्रिय झाला. परंतु त्या काळात पंढरीनाथ वायकर आमच्या बरोबर काम करायचा. आमचा राजू आपराव शिंदे टू व्हीलरवर भेटतो तर जरा वेगळी गंमत करत असतो. सुभाष टिंगरे इंगळूनचा सरपंच होता ना आपला दोडीवरचा. अशी अनेक नावं घेतो. कार्यकर्ता आपल्यातला. आपण तुम्हाला आश्चर्य वाटत, सुभाष टिंगरेंनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना जमीन विकली होती आणि त्यांना ती काही जमीन सापडायला. आता जमीन सापडायला म्हटलं की ते सुभाषला शोधायला लागले. सुभाष कुठे गेले भाऊ? सुभाष किती हुशार असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सुभाषनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जमीन तुम्हाला दिली, खरेदीच करून दिले. हो दिले पण ती जमीन कुठे? म्हणजे चला माझ्या बरोबर, मीच मला जमीन दाखवतो. मग ती मंडळी पोलीस बंदोबस्त घेऊन सुभाषकडे. मग सुभाषने ती जमीन दाखवली. पण सुभाषने मला आधी सांगितलं भाऊ मला पोलीस खोटे घेऊन जातील, म्हणून काळजी करू नको, तू चांगलं काम केलंय, तू त्यांची जमीन त्यांना दे. तुम्हाला जमीन तिथं मी काय जमीन किशात घेऊन फिरणार आहे. आता जमिनीचे सातबारे लोक किशात घेऊन फिरतात. आज कुणाला सातबारा विकायचा, आज कुणाला घ्यायचं. पण त्यावेळेस सुभाषनी त्याला जमीन दिली. माऊली भाऊ तुम्ही उमेदवार होते, मधुकर कोकाटे उमेदवार होता, तुम्ही निवडणूक लढली. पण जरी तुमचा पराभव झाला तरी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ही पक्षाची ताकद आहे. लक्षात ठेवा, ही महत्वाची. अहो जे निवडून आल्यात त्यांना हसताच येत नाही का? तुम्ही वडगावला पंचायत समितीत माणूस दिसत नाहीये. गुलाब काका सभापती होत आहे, बापू उपसभापती होते, गणेश भाऊ गायकवाड उपसभापती होते. तिथं बसायला खुर्च्या कमी पडत होत्या गुलाबदादा. पण आज जावं बरं, उपसभापती पुढे सापडायला. या तालुक्यामध्ये गुलाब काका, बापू, गणेश भाऊ गायकवाड, आपल्या अनेक सभापतीची नाव सुवर्णताई आहेत कुंभार. रोज त्यांचा पक्षाचा आदेश होता ग्रामीण भागाच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन शाळा व्यवस्थित चालू आहे का नाही बघायची, आरोग्याचं केंद्र व्यवस्थित चालू आहे का नाही बघायचं, ग्रामपंचायतीचं कार्यालय व्यवस्थित चालू आहे का नाही बघायचं. हे आपली मंडळी करत होती. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. या तालुक्यामध्ये काम करताना तुम्हाला आजही सांगतो, कुणाला जर महसूल मंत्र्यांचा नंबर पाहिजे नसेल तर लिहून घ्या. मी सांगतो आता तुम्हाला, मोबाईल काढा तुमच्या खिशातला, काढा मोबाईल आणि नंबर लिहून घ्या. 90 49 44 44 44. परत सांगू का? अहो शेवटी 90 49 44 44 44 आणि दुसरा नंबर 90 49 40 40 40. उद्या जर तुम्हाला महसूल खात्यामधून कुठली अडचण आली, आशिष भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मावळमधून फक्त मेसेज करा. तुमच्या मेसेजला रात्री 1:30 2 वाजताच्या ठिकाणी उत्तर येतं.
आणि तुम्हाला न्याय मिळतो ही पक्षाची ताकद आहे. तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर यापुढं तुम्हाला रॉयल्टी किंवा त्या ठिकाणी पैसे भरावे लागणार नाही. नामदेव दादा रॉयल्टी माफ केली. महाराष्ट्राच्या इतिहासात कुंभार समाजाला सर्वात जास्त रॉयल्टी माफ करण्याचं काम आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केलं. या तालुक्यामध्ये पांढर रस्ते असतील, या तालुक्यामध्ये तुमच्या वहिवाटीचे रस्ते असतील, त्याला कायदेशीर अधिकार देण्याचं काम आणि कौटुंबिक वाटपामध्ये 200 रुपयामध्ये तुमच्या कुटुंबाच्या जमिनीचं वाटप करायचे अधिकार आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दिले. आज अभिमन्यू म्हणण्याचे खरं आहे, आज सांगू नाही शकतो अभिमन्यूकडं एक सरकारी अधिकाऱ्याकडे काम होतं. अभिमन्यू गेला. मंडळाच्या अध्यक्षाची ताकद काय असते मित्रांनो, अभिमन्यूकडे त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची मागणी झाली. अभिमन्यूंनी ती तक्रार महसूल मंत्र्यांकडे केली. महसूल मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर तो अधिकारी अभिमन्यूच्या घरी आणतो. राम डायरेक्ट कोणाच्या घरी, मधुकर तुला जास्त गरज आहे महसूल खात्यामध्ये गेलाय म्हणजे तुम्ही सांगा तेवढी मदत करतो. अध्यक्षाची ताकद जर अभिमन्यूच्या मनात जर काढलं गेलं असतं तर अभिमन्यूंनी त्यांच्याकडे आर्थिक मागणी केली असती. परंतु मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य, अभिमन्यूंनी सांगितलं तुमचा मला एकही रुपया नको, माझ्या लोकांची कामं झाली पाहिजे हे त्या ठिकाणी अभिमन्यूंनी सांगितलं. आता अध्यक्ष आपल्या भागाला आपण दिलाय, हे काम आपल्याला करायचंय. म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, आज आपल्याला संघटनेचा विचार घराघरात पोहोचवायचा. अजित देशमुख मागो बसताय, ठाणीचा बूथ प्रमुख आहे. शशिकांत ठाकर थोरांचा बूथ प्रमुख आहे. मी अनेक गावातल्या कार्यकर्त्यांची नावं सांगू शकतो की कोण कोण कार्यकर्ता बाबाजीचा आलेला आहे आणि कोण कोण कार्यकर्ता आला नाही. पण आता आपल्याला जो कार्यकर्ता आला नाही त्या कार्यकर्त्याला आपल्याला सक्रिय करायचं. त्याच्या घरी तुम्ही जायचंय. तुझं माझे काही मतभेद असतील बाजूला ठेव. तुझ्या माझ्यामध्ये मागच्या काळात काही झालं असेल तर पाया पडून माफी मागतो. पण आपल्याला मावळमध्ये भाजप परत सर्वोच्च स्थानी नेऊन दाखवायचं ही ताकद आपल्याकडे. या मागच्या काळात कुणी काम केलं कुणी केलं नाही, आता तिकडे जायचं नाही. योगेश तुम्ही जांभूळमध्ये काम करताय, आंबोळ तुम्ही काम करताय, संघर्षातून तुम्ही काम करत असताना त्या ठिकाणी पक्ष तरुण पिढीच्या हातात देण्याचं काम आपण करतोय. आणि अशा या संपूर्ण काळामध्ये आपल्याला आता मागचे सगळे दिवस बाजूला ठेवून आपल्याला 19 पूर्वीचा मावळचा भाजप 2029 ला मावळमध्ये परत भाजपचाच आमदार आपल्याला करून दाखवण्याची ताकद. पण किती पैशाचा पूर येऊ द्या किंवा काही होऊ द्या, आता आपला संकल्प आहे. देशात कुणाचं सरकार आहे? वटेरी सरकार ना, आवाजच नाही आला. देशात कुणाचं सरकार आहे? महाराष्ट्रात कुणाचं सरकार आहे? मुख्यमंत्री कोण आहे? देवाभाऊ. पण देवाभाऊच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी काय घाबरायचं, कशाला भीताय? मागाशी अभिमन्यूंनी शपथ आपण घेतली ना, गणेश भाऊ तुम्ही उशिरा आले, अभिमन्यूंनी शपथ दिली सगळ्यांना. मी तुम्हा कार्यकर्त्याला सांगतो, टाकव्याच्या विविध कार्यकारी सोसायटीचे, निगड्याच्या सोसायटीचे, टाकव्याच्या जिल्हा बँकेमध्ये वाटप होत नव्हतं. बरोबर मग, आणि का तर ती भाजपची सोसायटी आहे.
निगड्याच्या सोसायटीला पैसे वाटप करायचे नाही. आदरणीय तात्या असतील, आदरणीय सीताराम मामा कदम असेल, आदरणीय बाळासाहेबजी शेलार असतील, यांच्या नेतृत्वात नथुभाऊ धरपुडे असतील, चंद्रकांतजी करटे असतील, तानाजी भाऊ असेल, रामदास चव्हाण असेल, ही सगळी मंडळी तात्यांच्या तक्रार केली. सोसायटीच्या संदर्भात बँकेमध्ये आले. जोपर्यंत निगड्याच्या सोसायटीचं पेमेंट वाटप शेतकऱ्यांना करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही ही भूमिका घेतली. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी करावं लागलं बँकेला. ही ताकद भाजपची आहे हे आपण कार्यकर्ते तरी विसरू नका. इथून पुढच्या काळात ज्या गावात ज्या भागामध्ये तुम्हाला अडचणी, तुम्हाला सांगतो मग तो सरकारी अधिकारी असू किंवा विरोधी पक्ष असू, जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून 24 तास तुम्ही सांगा त्या ठिकाणी येण्याचं काम करू आणि आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देऊ. हे वचन या संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. म्हणून मित्रांनो, आज आपण सर्व मिळून या मेळाव्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. मला आपल्याला विनंती करायची आहे, येणाऱ्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला परत मावळ उभा करायचा आहे. सुसंस्कृत मावळ, संस्कारित मावळ, विचाराचा मावळ, आध्यात्मिक क्षेत्रातला मावळ, युवकांचा मावळ, महिलांचा सक्षम मावळ, ज्याच्या मार्गदर्शनाचा मावळ आणि भविष्याची पिढी घडवणारा मावळ हा येणाऱ्या काळात उभा करण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या मावळचे मावळे म्हणून आपण घेऊन एक नवीन संकल्प करायचा निर्धार आजच्या या मेळाव्यामध्ये करण्याचा. गणेश भाऊंनी सांगितलेलं एक महत्वाचं वाक्य, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये घोषणा केलेली आहे. नशामुक्त, ड्रग मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलाय आणि त्याचा सुरुवात मावळमध्ये आपण कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी करायची का नाही? जोरात सांगा, करायची का नाही? तरुणांना चांगलं घडवायचं का नाही? म्हणून आज या ठिकाणी एक हात वर करा, कोणी हात वर करून उठ घट्ट बांधा. नशामुक्त मावळ आम्ही करणार. जोरात सांगा, नशामुक्त मावळ आम्ही करणार. निसर्ग संपन्न मावळ आम्ही करणार. धन्यवाद. एक गोष्ट या ठिकाणी करतो, आपल्या कामशेतचे युवा नेते आदरणीय शिंदे आपल्या माहिती देखील होते. आता भाषण करतात टक्केवारी मुक्त मावळ आणि भ्रष्टाचार मुक्त मावळ. माईक आता सांगतोय विजय श्रीराम शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी या ठिकाणी आम्ही निवड करत आहोत. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आदरणीय गणेश भाऊंच्या शुभ हस्ते आपण विजय भाऊ शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. भारतीय जनता पक्षाचा भारत माता की जय. धन्यवाद बाळाभाऊ. नक्की मावळ तालुक्याचं प्रेरणास्थान म्हणून संपूर्ण तालुक्यात आपल्या मार्गदर्शनाखाली कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास कार्यकर्त्यांना या ठिकाणी देतो. एक महत्वाची सूचना, सगळ्या कार्यकर्त्यांना हा फॉर्म या ठिकाणी दिला जाणार आहे. सगळ्यांचा आहे का?
या फॉर्मवर आपण आपल्या जवळचे जे आपले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, असे हितचिंतकांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि गावाचं नाव हे त्या ठिकाणी आपण भरून हा फॉर्म या ठिकाणी द्यायचा आहे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे.